नमस्कार, पूजा रेसिपीमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आपल्या आज पूजा रेसिपीमध्ये आपण बनवणार आहोत बेसन वडी। त्यासाठी आपण एक डब्बा बेसन पीठ घेतलेले आहे, साखर घेतलेली आहे, 1 वाटी तूप, रवा आणि विलायची असे आपण सर्व साहित्य घेतलेले आहे। आता आपण टाकूयात बेसन पीठ। छान बेसन पीठ भाजून घेऊयात। बेसन पीठ भाजत आल्यानंतर त्यामध्ये तूप टाकायचं आहे। आता आपण टाकूयात रवा। रव्याला पण छान घेऊयात भाजून। टाकूयात आता तूप। छान तुपामध्ये रवा आणि बेसन पीठ घेऊयात मिक्स करून। असं मस्त आपलं बेसन पीठ आणि रवा असा मिक्स झालेला आहे। मंद आचेवर आपण बेसन पीठ आणि रवा सोनेरी रंग येईपर्यंत छान भाजून घेऊयात। असं मस्त आपण अशा पद्धतीने तूप घेतलेलं आहे टाकून एकदम ढिल्लं होईपर्यंत तूप टाकायचं। आता आपण इकडच्या गॅसवर चासणी ठेवूयात करायला। आपण आता तोपर्यंत चासणी ठेवूयात करायला आणि साखर भिजेपर्यंतच पाणी टाकायचं। अशी आपली चासणी होत आहे। आता आपण चासणीमध्ये विलायचीची पूड घेऊयात टाकून। विलायचीची पूड चासणीमध्ये घेऊयात छान मिक्स करून। एक तार येईपर्यंत आपल्याला चासणी करायची आहे। असा आपला घट्टसर पाक झालेला आहे। एक तार येईपर्यंत पाक झालेला आहे आपला। आता आपण पाक झालेला याच्यामध्ये टाकणार आहोत आणि छान घेणार आहोत मिक्स करून। असं झालेलं आहे आपलं मस्त असं। आता आपण टाकूया पाक। आपण आता पाक घेणार आहोत टाकून आणि छान घेणार आहोत मिक्स करून। असा आपण पाक टाकून मिक्स करून घेऊयात। आपण ताटाला तूप घेतलेला आहे लावून। आता सर्व मिश्रण त्यामध्ये घेऊयात ताटामध्ये टाकून। आपण बेसन वडीचं मिश्रण ताटामध्ये घेतलेलं आहे टाकून। आता 1 तास गार झाल्यानंतर आपण त्याच्या छान वड्या पाडणार आहोत। अशी छान आपण काप पाडून घेतलेली आहे बेसन वडीची। अशी आपली झालेली आहे बेसन वडी तयार। अशी मस्त आपली बेसन वडी झालेली तयार। बघा किती छान झालेली आपली बेसन वडी, एकदम छान झालेली आहे। बघा किती मस्त झालेली आपली बेसन वडी। अशी आपण आज आपल्या पूजा रेसिपीमध्ये बनवली आहे बेसन वडीची रेसिपी। अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी पूजा रेसिपीला सबस्क्राईब करा। कमेंटमध्ये नक्की कळवा आपल्या बेसन वडीची रेसिपी कशी वाटली सर्वांना।